मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. एक भूहालचाली. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीच्या पृष्ठभागावर टेकड्या, पर्वत, पठारे, दऱ्या इत्यादी भूरूपे आपण नेहमी पाहत असतो. या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात. पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. ताण व दाब यासारख्या बलामुळे या पद्धतीचे बदल घडून येतात. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचे निरीक्षण करता येत नाही. असे असले तरी त्यांचे परिणाम मात्र आपण भूपृष्ठावर पाहू शकतो. पर्वतांची निर्मिती आणि खंडांचे वितरण हे मंद हालचालींशी संबंधित आहे. मंद हालचालींप्रमाणे शीघ्र हालचालीही भूकवचामध्ये कार्यरत असतात. काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीत त्यांचे परिणाम आपण पृष्ठभागावर अनुभवू शकतो. भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. भू हालचालींचे पुरावे. निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात, ती नेहमी बदलत असतात. अशा पुराव्यावरून असे दिसून येते की भू हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम होतो. याचे काही पुरावे खालीलप्रमाणे. 2004च्या सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटर्सने वाढली. हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती. नोव्हेंबर 1963 मध्ये आईसलँडजवळ एक बेट समुद्रसपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नाविकांनी केले. हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली. सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहरणार्थ मेगापोड. मुंबई बेटाच्या आग्नेयाला माझगाव गोदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे आहेत. या खाडीत काही खोलवर आजही या वृक्षांचे बुंदे आढळतात. 16 जून 1819 रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला. जहाजे, स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींचे त्यामुळे बरेच नुकसान झाले. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री येथील किल्ल्याच्या एका बुरुजाचा काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेला. त्याच दरम्यान 1550 चौरस किलोमीटर लांबीचा भूभाग उंचावला गेला होता. त्यालाच स्थानिक लोक अल्लाह बंधारा असे म्हणतात. मंद हालचाली. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भू हालचालींच्या प्रक्रिया गुंतागुंतीच्या असतात. त्या एकमेकांशी संबंधित असतात. अंतर्गत बलांमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनांकी हालचाली असे म्हणतात. या हालचालींच्या दिशांनुसार त्यांचे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर असे दोन गट केले जातात. ऊर्ध्वगामी हालचाली खंड निर्माणकारी. पृथ्वीच्या अंतरंगातील बलांमुळे व ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होतात. पृथ्वीच्या केंद्रकाकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली अतिमंद गतीने होत असतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होत असते. या हालचाली अतिमंद गतीने होत असल्या तरी त्यांचा आवाका मोठा असतो. या हालचालींचा ताण व दाब याच्याशी संबंध नसतो. तथापि या हालचालींमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचणे या क्रिया घडतात. क्षितिज समांतर पर्वत निर्माण करणारी हालचाली. या हालचाली
क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो. या हालचालींमुळे पृष्ठास वळ्या, घड्या किंवा भेगा पडतात. या हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती होते. या हालचाली मंद हालचाली आहेत, परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा त्यांचा वेग जास्त असतो. तसेच आवाकाही त्या मानाने मर्यादित असतो. या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात वळ्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात. परिणामी घडीचे पर्वत किंवा गट निर्माण होतात. त्यामुळे या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असे म्हणतात. या बलाचे पुढील 2 गट पडतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ताण निर्माण करणारी बले. बले जेव्हा एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकांच्या थरांमध्येही ताण निर्माण होतो. या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद, भेग, भंग किंवा तडे पडतात. भूकवचात विभंग निर्माण होऊन भेगा पडतात. विभंग म्हणजे प्रस्तरभंग होय. त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. दाब निर्माणकारी बले. बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बल असेही म्हणतात. या बलांमुळे खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होऊन भूपृष्ठास बाक येणे, वळ्या पडणे किंवा भेगा पडणे या क्रिया घडतात. वलीकरण. भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. मृदू व लवचिक खडकांवर त्याचा प्रभाव जास्त पडतो. ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात. वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज इत्यादी. दाब निर्माणकारी बलांमुळे कवचाच्या 2 भागांमधील खडक एकमेकांकडे ढकलले जातात. तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबून असतो. दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असतो. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात. असे खडक सहसा तुटत नाहीत, त्यांना वळ्या पडतात. खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने देखील वळ्या पडतात. वलीचे भाग. भूकवचात वळ्या निर्माण होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. अक्षीय प्रतल वळ्यांचे 2 भाग करते. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्व दिशेत क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते. जेव्हा मध्य भाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा अधोमुखी असतात त्या वलीस अपनती वली म्हणतात. या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. वलीचे पर्वत. वलीकरणामुळे वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स पर्वत. वयोमानानुसार वली पर्वतांचे 2 प्रकार केले जातात. 1 प्राचीन वली पर्वत, 2 अर्वाचीन वली पर्वत. प्राचीन वली पर्वत 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले. उदाहरणार्थ अरवली भारत, उरल पर्वत रशिया व ॲपेलेशियन अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर 1722 मीटर आहे. अर्वाचीन वली पर्वत सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले. उदाहरणार्थ रॉकी व हिमालय. हिमालयाची सर्वोच्च उंची
8,848 मीटर आहे. विभंग, प्रस्तरभंग. पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात. तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात. हे विस्थापन अधोगामी, ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर असू शकते. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात. प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाही. अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यास तो तुटू शकतो. अशा खडकांच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असे म्हणतात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेत खडक एकवटतात. या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गट पर्वत व खचदरी सारख्या भूरूपांची निर्मिती होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. गट पर्वत. भूगर्भीय हालचालींमुळे ताण निर्माण होऊन भूकवचाचे भाग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले जातात. त्यामुळे विभंग निर्माण होतात. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो ठोकळ्यासारखा दिसतो. ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या भागास ठोकळा किंवा गट पर्वत म्हणतात. अशाच प्रकारे दोन विभंगांदरम्यानचा भाग स्थिर राहिल्याने व दोन्ही बाजूंचा भाग खचल्याने देखील ही क्रिया घडते. गट पर्वताच्या दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. त्यांचा माथा सपाट असून निर्मिती काळात त्यावर शिखरे नसतात. उदाहरणार्थ भारतातील मेघालयचे पठार, नर्मदा आणि तापी नदी दरम्यानचा सातपुडा पर्वत, जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत व फ्रान्समधील व्हॉर्ट्झजेस पर्वत. खचदरी. भूकवचातील दोन सलग विभंगांदरम्यान भागावर ताण निर्माण झाल्यामुळे तो भाग खचतो. अशा खचलेल्या भागास खचदरी असे म्हणतात. खचदरीच्या भिंती या विभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात. खचदरीच्या भिंती तीव्र उताराच्या असतात. बहुतेक वेळा खचदरीच्या भिंती आकाशाभिमुख असतात. उदाहरणार्थ आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली आणि भारतातील नर्मदा व तापी या नद्यांच्या दऱ्या. शीघ्र हालचाल. वली व गटपर्वतांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या वलीकरण आणि विभंग यांशिवाय इतरही हालचाली भूकवचात आढळतात. अंतरंगातील या बलांमुळे काही वेळेस शीघ्र हालचाली घडून येतात. भूकंप आणि तीव्र ज्वालामुखी उद्रेक हे अशा शीघ्र हालचालींचे प्रकार आहेत. इंडोनेशिया या देशात दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी सुमारे 300 माणसे दगावली. त्यावेळेस अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुभंगले, सुनामी निर्माण झाली. वरील सर्व घटना कशामुळे घडल्या असतील? या नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमके काय घडते? या नैसर्गिक घटनेतील ऊर्जा लहरींचे प्रकार सांगा. भूकंप. भू म्हणजे जमीन व कंप म्हणजे थरथर. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे. भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरात प्रचंड ताण निर्माण होत असतो. हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. ज्या ठिकाणी तो मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूकवच कंप पावते म्हणजेच भूकंप होतो. भूकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो त्या ठिकाणाला भूकंपाचे केंद्र किंवा भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जा लहरी पसरत असतात. भूकंप केंद्रापासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो. भूपृष्ठावरील अशा ठिकाणाला
भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास म्हणजेच त्याच्या नाभीस लंबरूप असते. भूकंप लहरींची तीव्रता मोजण्याच्या उपकरणास भूकंपमापी म्हणतात. भूकंप छायेचा प्रदेश. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लहरींना भूकंप लहरी म्हणतात. भूकंप लहरींचे प्राथमिक लहरी P, दुय्यम लहरी S व भूपृष्ठ लहरी L असे 3 प्रकार असतात. प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करतात. प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करत असल्या तरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना त्याचे वक्रीभवन होते. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरींची नोंद मिळते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही. अशा प्रदेशास भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रत्येक भूरूपासाठी भूकंप छायेचा प्रदेश वेगळा असतो. P आणि S लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश दर्शवला आहे. सामान्यतः अपिकेंद्रापासून 105 अंश अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदी होतात. तेथे येणाऱ्या P आणि S लहरींची नोंद घेतली जाते. मात्र अपिकेंद्रापासून 140 अंशाच्या पलीकडे असलेल्या भूकंप मापन केंद्रात स्थानकात येणाऱ्या केवळ P लहरींची नोंद होते, परंतु S लहरींची नोंद होत नाही. म्हणूनच अपिकेंद्रापासून 105 अंश ते 140 अंश दरम्यानचा प्रदेश दोन्ही प्रकारच्या लहरींसाठी भूकंप छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अपिकेंद्रापासून दूर 105 अंश ते 140 अंश दरम्यान पृथ्वीभोवती P लहरींचा भूकंप छायेचा पट्टा पाहायला मिळतो. S लहरींच्या भूकंप छायेचा प्रदेश हा विस्ताराने मोठा आहे. कोणत्याही अपिकेंद्रापासून एखाद्या भूकंप छायेचा प्रदेश तुम्ही काढू शकता. मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवते, तर रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्ता मॅग्निट्यूड दर्शवते. वरील दोन्ही परिमाणांची उपयोगिता आणि मापनतंत्र भिन्न असते. मर्केली परिमाण हे रेषीय आहे आणि रिश्टर परिमाण लागीय मापन श्रेणीत असते. 5 महत्तेच्या भूकंपात 4 महत्तेच्या भूकंपापेक्षा 32 पटीने जास्त ऊर्जा असते. प्रमाण मर्केली प्रमाण, रिश्टर प्रमाण. मापन कशाचे? मर्केली प्रमाण भूकंपाची तीव्रता, रिश्टर प्रमाण भूकंपातून उत्सर्जित होणारी ऊर्जा. मापनतंत्र मर्केली प्रमाण निरीक्षण, रिश्टर प्रमाण भूकंप मापक यंत्र. मापन मर्केली प्रमाण भूपृष्ठ, मानव निर्मित घटक व वस्तू यावर होणाऱ्या परिणामाचे संख्यात्मक निरीक्षण. रिश्टर प्रमाण लहरीतील ऊर्जेचे लागीय मापन. एकक मर्केली प्रमाण तीव्रता I जाणवत नाही ते 12 संपूर्ण नाश. रिश्टर प्रमाण 2.0 पासून 10 नोंदी आढळत नाहीत. 3.0 महत्तेच्या भूकंपात मुक्त झालेली ऊर्जा ही 2.0 महत्तेच्या भूकंपातून मुक्त झालेल्या ऊर्जेच्या 32 पट असते. भूकंप निर्मितीची कारणे. भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने भूकवचातील ऊर्जा मुक्त झाल्यामुळे होते. भूकंप निर्मितीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत. ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे भूकंपाची निर्मिती होते. अशा भूकंपाचे केंद्र सहसा कमी खोलीवर असते आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरातच यांचा परिणाम पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ 1981 साली कॅस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्याच वेळेस सेंट हेलेन्स येथे 5.5 या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता. भूविवर्तनकी हालचाल. भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्ट्यांपासून बनलेले असून ते स्थिर नाहीत.
बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेच्या भागांवर ते तरंगत असतात. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट्ट हालचालींमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एक दुसऱ्या खाली जाणे इत्यादी बाबी घडत असतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. इंडोनेशिया, कॅलिफोर्निया आणि चिली मधील भूकंप, भारतातील उत्तरकाशी आणि आसाममधील भूकंप ही या प्रकारची भूकंपाची उदाहरणे आहेत. मानवनिर्मित भूकंप. अलीकडच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आण्विक स्फोट, मोठ्या प्रमाणावरील खोदकाम, सुरुंगांचा वापर, अणुचाचण्या, बांधकामे तसेच खाणकाम या मानवी क्रियांमुळे देखील भूकंपाची निर्मिती होते, परंतु त्याचे परिणाम स्थानिक असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असेही ज्वालामुखींचे वर्गीकरण करता येते. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ. क्राकाटोआ ज्वालामुखी उद्रेकासंदर्भात खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्वालामुखी उद्रेकातून त्यावेळी बाहेर पडणाऱ्या पदार्थांची यादी तयार करा. त्यांचे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप या गटात वर्गीकरण करा. इंडोनेशियातील जावा, सुमात्रा या बेटांमध्ये क्राकाटोआ नावाचे बेट होते. येथे ज्वालामुखीचे वारंवार उद्रेक होत असत. 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेला उद्रेक जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. परिणामी संपूर्ण बेटच गडप झाले. सुमारे 25 घन किलोमीटर आकारमान इतक्या खडकाची धूळ वातावरणात फेकली गेली. त्या धुळीच्या राखेचा स्तंभ 80 किलोमीटर उंच गेला. क्राकाटोआतून निघून हवेत फेकल्या गेलेल्या खडकांच्या तुकड्यांचे आकारमान 21 घन किलोमीटर होते. यातून निर्माण झालेली राख ही 8 लक्ष चौरस किलोमीटर प्रदेशात पसरली गेली. या राखेतून तयार झालेल्या ढगांमुळे प्रदेश 2 ते 3 दिवस अंधकारमय झाला होता. त्यानंतर हे ढग काही वर्षापर्यंत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिले. ज्वालामुखीजवळ समुद्रात प्युमिस या सच्छिद्र खडकांचा इतका जाड थर साचून तरंगत होता की त्यामुळे त्या प्रदेशातून जाणारी जहाजेही थांबून राहिली. या ज्वालामुखीमुळे व त्यापासून निर्माण झालेल्या सुनामी लाटांमुळे सुमारे 36,000 लोक मृत्युमुखी पडले. 1927 मध्ये याच जागेवर ज्वालामुखीच्या उद्रेकाला पुन्हा सुरुवात झाली आणि त्या जागी नवीन बेट जन्माला आले. त्याला अनक क्राकाटोआ असे नाव दिले आहे. अनक म्हणजे बाल. येथील ज्वालामुखीतून सातत्याने राख आणि वाफ बाहेर पडत असते. नव्याने तयार झालेले हे बेट भूगर्भशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासकांची प्रयोगशाळाच बनले आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून प्रामुख्याने 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात. ते द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप स्वरूपात आढळतात. द्रवरूप पदार्थ यामध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा असे म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळेस त्यास लाव्हा असे म्हणतात. या लाव्हा रसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकार पडतात. आम्ल लाव्हा, अल्कली लाव्हा. आम्ल लाव्हा यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते. वितलन बिंदू उच्च असतो, तो घट्ट असतो, त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते. अल्कली लाव्हा यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते, त्याचा वितलन बिंदू कमी असतो, तो पातळ असतो,
त्यामुळे तो जास्त प्रवाही असतो. घनरूप पदार्थ, धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यामध्ये समावेश होतो. ज्यावेळी हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख असे म्हणतात. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोणाश्म असे म्हणतात. काही वेळा लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो. त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हणतात. वायुरूप पदार्थ, उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसून येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोबी ढग असे म्हणतात. यामधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात. ज्वालामुखीय भूरूपे, ज्या वेळी लाव्हा रस थंड होतो आणि त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते त्यावेळी त्यापासून अनेक प्रकारची भूरूपे निर्माण होतात. लाव्हा घुमट, ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच लाव्हा रसाच्या प्रवाहीपणावर या घुमटाचे आकार ठरतात. तीव्र उताराच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्ल लाव्हा रसापासून होते. अल्कली लाव्हामुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असलेले घुमट तयार होतात. लाव्हा पठारे, भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लाव्हा रसापासून याची उत्पत्ती होते. मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लाव्हा रस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते. भारतामधील दख्खनचे पठार हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. ज्वालामुखीय काहील, काही वेळा ज्वालामुखीय उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर पदार्थ बाहेर पडतात व त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर दाबमुक्ती होते. उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होतात. यांना ज्वालामुखीय काहील, कॅल्डेरा असे म्हणतात. असे खळगे काही वेळा सुमारे 10 किलोमीटर पेक्षाही अधिक रुंद व शेकडो मीटर खोल असतात. कालांतराने तेथे सरोवरांची निर्मिती होते. लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखीय विवर म्हणतात. विवर सरोवर, ज्वालामुखीय विवर ज्यावेळी पावसाच्या पाण्याने भरले जाते तेव्हा ते विवर सरोवर म्हणून ओळखले जाते. ज्वालामुखीय खुंटा, ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हा रसाचे घनीभवन होते त्यावेळी याची निर्मिती होते. खंगारक शंकू, ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात. यात राख, अर्धवट जळलेल्या निखाऱ्यांसारखे पदार्थ व सकोणाश्म यांचा समावेश होतो. अशा पदार्थांच्या संचयनातून शंक्वाकृती टेकडी निर्माण होते. या अर्धवट जळलेल्या निखाऱ्यांना खंगारक म्हणतात. इटलीतील नुओवा पर्वत हे याचे उदाहरण आहे. संमिश्र शंकू, लाव्हा रस व अर्धवट जळालेल्या पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरांमुळे संयुक्त शंकूची निर्मिती होते. दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून हा शंकू तयार झालेला असल्याने त्यास संमिश्र शंकू असे म्हणतात. ते सममित प्रमाणबद्ध आकाराचे असतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील सेंट हेलेन्स. ज्वालामुखीचे वितरण, पृथ्वीवर ज्वालामुखी व भूकंपाची 3 प्रमुख क्षेत्रे आढळतात. पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा, या पट्ट्याला पॅसिफिकचे अग्निकंकण असेही म्हणतात. यामध्ये पॅसिफिकच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टी प्रदेशाचा समावेश होतो. या पट्ट्यात जगातील बहुतांशी उंच ज्वालामुखी, शंकू ज्वालामुखी व ज्वालामुखी पर्वत आढळतात. कोटोपॉक्सी हा जगातील सर्वात उंचीवरील ज्वालामुखी
या पट्ट्यात आहे. याशिवाय फुजियामा जपान, माउंट सेंट हेलेन्स वॉशिंग्टन अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पिनाटुबो आणि मेऑन फिलिपाईन्स हे महत्त्वाचे ज्वालामुखी आहेत. मध्य अटलांटिक रांग या पट्ट्यात मध्य अटलांटिक रांगेच्या दोन्ही बाजूंकडील प्रदेशात ज्वालामुखीचा समावेश होतो. सर्वात सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र म्हणजे आइसलँड हे यामध्ये अटलांटिक रांगेमध्ये आहे. मध्य भूखंडीय पट्टा या पट्ट्यात अल्पाईन पर्वतश्रेणी, भूमध्य सागर क्षेत्र तसेच पूर्व आफ्रिका विभंग क्षेत्र यांचा समावेश होतो. यामधील स्ट्रिम्बोली आणि एटना हे प्रसिद्ध ज्वालामुखी आहेत. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.